मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आजचा उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख होती. कुर्ला परिसरातील प्रभाग क्रमांक 168 मध्ये सकाळपासून एक राजकीय घडामोड घडतीये आणि ती अतिशय नाटकीयप्रमाणे होते. सकाळी याच पेडणेकर दाम्पत्य यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये बंडोरी करत अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र दुपारनंतर पुन्हा यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म दिला. सकाळपासून प्रभागामध्ये 168 या प्रभागामध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत. सकाळी तुम्ही अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केला. आत्ता भारतीय जनता पार्टीने तुम्हाला एबी फॉर्म दिलाय, उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. काय एकूणच सांगाल? नाही, पहिली गोष्ट तर अतिशय महत्वाची, आम्ही कुठेही बंडखोरी केलेली नाही आहे. आम्ही महायुतीत होतो, महायुतीत आहोत आणि महायुतीतच राहणार आहोत. विषय असा आहे की आता सकाळी आम्ही जे सांगितलं होतं की काही गोष्टी या वरिष्ठांपर्यंत जाणं आवश्यक होतं, त्या वरिष्ठांपर्यंत त्या पोहोचवण्यात आल्या आणि त्या दृष्टिकोनातून मार्ग, शेवटी प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला विजय मिळवायचा आहे या वार्डातून, त्या दृष्टिकोनातून काही गोष्टी घडल्या आणि हा सदरू प्रभाग जो 168 आहे हा महायुतीमध्ये वाटाघाटींमध्ये भारतीय जनता पक्षाला सुटला. आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला देखील एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्या एबी फॉर्म सहित आम्ही डॉक्टर अनुराधा पेडणेकर यांचा अर्ज दाखल केलेला आहे. आता बघू, आता या 1-2 दिवसात जे काय गोष्टी होतील, जो काय याच प्रभागामध्ये पहिल्यांदा म्हणजे ऑलरेडी पहिलाच फॉर्म देखील भारतीय जनता पार्टीने त्यांच्या उमेदवाराला दिलाय, तरी देखील भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म तुम्हाला दिलाय. म्हणजे एकाच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने दोघांना उमेदवारी दिली. नाही, बघा, एबी फॉर्म दिला, जसा पक्ष एबी फॉर्म देऊ शकतो तसा पक्ष एबी फॉर्म थांबवूही शकतो, जे माझं हे आहे त्याप्रमाणे. आता पक्ष जे काय सांगेल किंवा महायुतीतले वरिष्ठ नेते जे काय ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. बघा, मी परत सांगतो, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महायुतीचाच नगरसेवक निवडून आणायचा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही गोष्टी करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या वॉर्डमध्ये महायुतीचाच नगरसेवक निवडून येईल. महायुतीचाच नगरसेवक निवडून येईल, पण कोण असेल आणि तुम्हाला किती विजयाची खात्री आहे? काय विजय कोणाचा होईल आणि तुम्हाला विजयाची किती खात्री आहे? बघा, विजय महायुतीचाच होईल आणि विजयाची 100 नाही 400% खात्री आहे, कारण वार्डाचं गणितच आहे ते. सकाळपर्यंत काही गणितं वेगळी दिसत होती, आता गणितं वेगळी होतील, कळलं का? आणि मी परत तुम्हाला सांगतो, या वार्डमध्ये महायुतीचाच नगरसेवक असेल. देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी मुंबईमध्ये युती झालेली आहे ते त्याच युतीचाच नगरसेवक असेल. पण 3 टर्मच्या नगरसेविका आहात तुम्ही आणि आज तुम्हाला तुमच्याच पक्षाकडनं संधी मिळाली नाही, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळेस काय वाटलं? नाही, अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी जसं मी सकाळीच सांगितलं की वरिष्ठांपर्यंत काही गोष्टी जाणं हे गरजेचं होतं, ते आम्ही माध्यमांमार्फत पोचवलेलं आहे. आणि आता आम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे एबी फॉर्म मिळालेला आहे. आम्ही आता माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सकाळी खूप वाईट वाटलं की आपण एवढी मेहनत करून देखील जर असं काही होत असेल तर मग पुढे काय, परंतु शेवटी इच्छा असेल तर मार्गही निघतो आणि त्याप्रमाणे आमचे प्रयत्न, पक्षाकडून जी काय मदत झाली ती, आणि त्याच्यामुळे आज आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि मला खात्री आहे की वॉर्ड नंबर 168 मध्ये महायुतीचाच विजय होईल आणि त्या ठिकाणी 168 मधून भाजपचंच कमळ तुम्हाला फुलताना दिसेल. भाजपचंच कमळ फुलेल असं तुम्हाला दिसतंय. पण सकाळी समजा तुम्ही अपक्ष होतात, तुमच्याच पक्षातून अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आली, आता भाजपमधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, तुम्हाला शिवसेना शिंदे गटातनं काही त्रास होईल असं वाटतं का? नाही, काही मतलबच येत नाही. मी परत तुम्हाला सांगतो, जे काही ठरलंय ते वरिष्ठांशी बोलूनच काही गोष्टी झालेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट मी काही माध्यमांशी बोलू शकत नाही, परंतु जो काही निर्णय आहे तो निर्णय वरिष्ठांशी बोलूनच झालेला आहे. आणि मी परत सांगतो, महायुती जिंकणं महत्वाचं आहे.
महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हा विषय झालेला आहे. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते डॉक्टर महेश पेडणेकर आणि अनुराधा पेडणेकर. सकाळी महायुतीमधनं म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडनं त्यांनी अपक्ष असा उमेदवारी अर्ज भरला होता. म्हणजे शिवसेना शिंदे गटामधनं त्यांनी बंडखोरी केली होती, त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर दुपारनंतर राजकीय काही समीकरणं बदलली आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना आपला अधिकृत उमेदवार जाहीर करून एबी फॉर्म देखील त्यांना दिला आणि डॉक्टर महेश पेडणेकर आणि अनुराधा पेडणेकर या दाम्पत्याने भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवरती प्रभाग क्रमांक 168 मध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता ते उतरले. मी गुणवंत दांगे, DRN न्यूज, मुंबई.